नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मोहरमचा सण साजरा केला जातो। त्यामध्ये कडेगाव अव्वल स्थानी तर खानापूर 2 नंबर स्थानी आहे। ताजिये पंजे बसतात, मिरवणुका निघतात, यात हिंदूंचा लक्षणीय सहभाग असतो। कडेगाव शहराची मोहरमची स्वतःची अशी वेगळी ओळख आहे। यातून मराठी संस्कृती आणि मोहरम यांचं विशेष नातं तयार झालं आहे। सांगलीमधील कडेगाव येथील मोहरमची ताबूत यात्रा भारतभर प्रसिद्ध आहे। कडेगावच्या ताबूतांची बांधणी करण्यासाठी मोहरमच्या 1 महिना आधी म्हणजेच बकरी ईद झाल्यानंतर सुरुवात होते। प्रतिपदेचा चंद्र पाहून कुदळ मारली की ताबूतांची बांधणी सुरू होते। प्रथम ताबूतांचा कळस बनविला जातो, त्यानंतर अष्टकोनी आकाराचे बांबू कामांचे मजले तयार केले जातात। यात रंगीबेरंगी कागद, हंड्या, नारळ, कलाबूत, फोटो लावून ते सुशोभित केले जातात। ताबूतांच्या बांधणीसाठी हिंदू मुस्लिम खांद्याला खांदा लावून काम करीत असतात। सगळे मजले तयार झाले की कळसाच्या खाली एक मजला, त्यानंतर खाली एक मजला, असे सर्व मजले रचले जातात। यावेळी सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशान्वये सांगली जिल्ह्याचे गोपनीय अधिकारी काझी साहेब, बन्ने साहेब, त्याचबरोबर कडेगाव पोलीस स्टेशनचे गोपनीय अधिकारी मुल्ला साहेब यांनी साजरा होणाऱ्या मोहरम सण आणि जागेची पाहणी केली। चला पाहूया कडेगावच्या मोहरमचा सह्याद्री न्यूजने घेतलेला ग्राउंड रिपोर्ट। आमच्याकडे सर्व दुचाकी व 4चाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल। तसेच सर्व वाहनांचे PUC इन्शुरन्स काढून मिळेल। आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स, हुतात्मा स्मारक समोर, खानापूर। प्रोप्रायटर आमिर अब्दुल पीरजादे। मोबाईल क्रमांक 9975 79 79 76। सर्वांना नमस्कार। आपण आज कडेगावमध्ये आहोत। कडेगावमध्ये या ठिकाणी मोहरम सण साजरा केला जातो, जो मोहरम सण हा महाराष्ट्रामध्ये अव्वल क्रमांकावर आहे, तर खानापूर मोहरम सणामध्ये उत्सवामध्ये 2ऱ्या क्रमांकावर आहे। तर आपण जाणून घेऊयात की थोडक्यात कशा पद्धतीने या ठिकाणी मोहरम साजरा केला जातो। काय सांगाल तुम्ही, कशा पद्धतीने मोहरम साजरा केला जातो? इथं कडेगावात मोहरम ही कराडला एक बैठक झाली। तिथं वाडेवाला म्हणून एक तात्याराव साहेब होते। त्यांचं तिथं बाचाबाच झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की कडेगावात मी मोहरम करून दावीन। 200 वर्ष झाली हे मोहरमचं काम कडेगावात चालू आहे। कडेगावात पहिला ताबूत सातबाईचा, त्याला पहिला मान आहे। ते ताबूत उचलल्यानंतर ताबूत हाकीमचा उचलला जातो, नंतर ताबूत वाडेवाला आणि शेट्याचा उचलला जातो, पुन्हा गुलाम पाटलाचा उचलला जातो। असे करून 14 ताबूत एक 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 पाठीमागून येतात। पहिली भेट गुलाम पाटलाच्या वाड्यात होती। पुन्हा नंतर हे हिंदू मुस्लिम ऐक्याचे गाव आहे। अजून पातूर हिंदू मुस्लिम हे ऐक्य दोघांनी मिळून ही ताबूतचा मोहरम करत आहेत। आता या ठिकाणी दिसते असं की ताबूत बांधणी चालू आहे, तर पूर्णपणे याची ताबूत बांधणी कधीपर्यंत पूर्ण होईल? ही ताबूतची बांधणी आज 4 वाजेपर्यंत पूर्ण होईल आणि पुन्हा परवा दिवशी हे शनिवारी जळण होईल। त्या टायमाला एकावर एक कांडके रचून एका दिवसात उभा करतात डोला। महाराष्ट्रभरातील तमाम भाविक या ठिकाणी येत असताल, तर काय सांगाल तुम्ही, माध्यमातून काय सांगाल तुम्ही? आम्ही काय सांगणार आहे की ही देवाचा कार्यक्रम आहे। इमाम हुसेन, इमाम हसन ही शहीद झालेले आहेत करबलामध्ये, त्यांची आठवण म्हणून आम्ही ताबूत काढतो। साधारणतः कडेगावला किती वर्ष झाले असं 200 वर्ष झाली ताबूत चालू आहे। आपण आज कडेगाव येथील जी मोहरम सण साजरा केला जातो त्या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी पाटीलवाडा म्हणून आहे, त्या ठिकाणी आपण बघू शकता की ताबूत या ठिकाणी बांधणीचं काम चालू आहे। तर आपल्याबरोबर काही मुसलमान बांधव आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की कशा पद्धतीने या ठिकाणी मोहरम साजरा केला जातो। या कडेगावचा इतिहास सगळ्या भारताने घेण्यासारखा आहे। हिंदू मुस्लिम ऐक्य असलेलं हे कडेगाव आहे आणि त्याची परंपरा मग अशी आहे की बाबा डोले जे आहेत ते निम्मे ताबूत हिंदूंचे आहेत आणि निम्मे मुस्लिमचे आहेत। आणि हिंदूच्या सणाला मुस्लिमचा मान आहे आणि मुस्लिमच्या सणाला हिंदूंचा मान आहे। आणि हा जो सण आहे तो सर्व धर्म समभाव असा आहे की याच्या सर्व धर्म म्हणजे असा आहे की हा सण असा आहे की बाबा हा मुस्लिमांचा नसून हे सगळ्या गावाचा आहे। अशा दृष्टीने ही 250 वर्षाची परंपरा आहे आणि ह्याला
बांधणी चालू करायला मला वाटतंय साधारण बकरी ईद झाली की त्यापासून आम्ही 1 महिनाभर चालू करतोय, बांधणी चालू करतो. आणि तिथून ते असं 1 नंबर 2 नंबर 3 नंबर असे कोणाचे 5 आहेत, कोणाचे 7 आहेत, कोणाचे 11 आहेत, कोणाचे 17, 19, 20, 21 असे साधारण. आता पावसाच्यामुळं आता उंची कमी आहे, एक 70-80 फूट आता उंची आहे. तर पाऊस नव्हता त्यावेळेला साधारण 100च्या पुढं उंची होती आणि 125 फुटाची होती. आणि हे आदर्श म्हणजे घेण्यासारखं आहे, एकदम घेण्यासारखा आदर्श आहे. आणि ह्याची परंपरा म्हणजे पूर्वजांनी अशी केलेली आहे की अशी पक्की बांधणी केलेली आहे की बाबा ह्या गावाचं नाव जिल्ह्यात नव्हे, महाराष्ट्रात नव्हे, की भारतात हा मोहरम म्हणून एवढे उंच ताबूत तुम्हाला कुठं मध्ये ओल्डमध्ये सुद्धा या कडेगावात ताबूत मिळणार नाहीत. त्याची उंची गगनचुंबीला भेटलेली आहे. आणि ही परंपरा फार म्हणजे 250 वर्षाची आहे. त्याचे असे 14 ताबूत आहेत. 14 ताबूतमध्ये साधारण 7 ताबूत हिंदूंचेच आहेत. तर त्यात सातबाई आहे, पाटील आहे, इनामदार आहे, बागवान आहे, हाकीम आहे, माईनकर आहे, सुतार आहे, देशपांडे आहे, मग परत तुम्हाला सांगतो असे बरेच बागवान आहे, आतार आहे, वकारवाले आणि मस्जिद मा आहे, 12 इमाम आहे असे मिळून. आणि ह्याच्यात म्हणजे गाणी बी आहेत त्याच्यात, म्हणजे असे इमामुश आहेत, साधारण गोरख मच्छिंद्रच आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा येतं याच्यात दिवसात. ती भाटात सोंग निघतं त्याच्यात छत्रपती महाराजांचा सुद्धा याच्या दिवसात इतिहास आहे. पण दुसऱ्या नंबरला नानकशा म्हणून आता आहे, तिथं इमाम हुसेनचा आहे. तिसऱ्या दिवशी जोगी असते त्यात इमाम हुसेनचा आहे. आणि गोरखचं सोंग म्हणजे महत्वाचे आहे, त्यात नाथपंथीचं सगळं आहे बघा. दत्त दिगंबरचं आहे, म्हणजे भैरवनाथ आहे, सगळ्यात जेवढे नाथ आहे असे म्हणून परंपरा. हा म्हणजे सण कुठं असं म्हणायचं ना, असा हा सण आहे. तसं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये अव्वल क्रमांकाचं मोहरम म्हटलं तर तुमचं कडेगाव येतं. 2 नंबर म्हटलं तर खानापूर येतं. तर या कडेगावमध्ये असं गगनचुंबी जे ताबूत म्हटलं जातं, तर वैशिष्ट्य काय असेल त्याचं, काय सांगू शकाल? वैशिष्ट्य म्हणजे पूर्वजांनी बांधणी केली. आमचे तिथं इनामदार वाडेवाले होते आणि हे पहिले मोहरम बघायला कराडला जायचे. आणि त्यांचा तिथं अपमान झाला की त्यांना म्हणजे ते मोठे माणूस होते. आणि ते म्हणले आता हे मी पुढच्या वर्षापासून म्हणले तुमच्या कराडला येणार नाही, हे सगळं घेऊन म्हणले मी कडेगावला जाणार आणि माझ्या गावात मी करणार. आणि तिने हा ताबूत सगळ्याला वाटून देऊन दिलेले आहेत. आणि सगळ्याला बरं कुठलाही डोला असू दे तिने वाटले बाबा हे तुम्ही करा, हे तुम्ही करा, हे तुम्ही करा, हिची बांधणी करा आणि असंच चालवा. आणि ह्याला महत्वाचं म्हणजे हा ताबूत असा बनतो की हा सुतापासून बनतो. सुतापासून बनणं याला गाठ नाही, चिखल मातीनं आवळलं जातं, अशी परंपरा आहे. आणि ह्याचं म्हणजे वैशिष्ट्य असं आहे की बाबा याला पूर्ण 1 महिना याला बनवायला लागते, असं हे टोला बनतो. असं पाहिलं गेलं तर आता तमाम महाराष्ट्रातील भावी भक्त या ठिकाणी येत असतात. तर आज काय असेल किंवा उद्या काय असेल किंवा परवा काय असेल, काय सांगाल तुम्ही? म्हणजे जसं की गगनचुंबी जे मोहरम त्या दिवशी होणार आहे, कशी माहिती द्याल पूर्णपणे? तर आता कसं होतं की बाबा चंद्र बघून आम्ही कोदळ मारतो. कोदळ मारली की 1 तारीख म्हणून येते मोहरमची 1 तारीख, म्हणजे नवा साल चालू होतो मोहरमचा. 1 तारखेला प्रसाद असतो, 2 तारखेला काय नाही, 3 तारखेला नाही, 4 तारखेला, 5 तारखेला मोहरमचे फकीर होतात जाऊन सगळे हिंदू मुस्लिम बांधव सगळे. आणि परत तुम्हाला सांगतो 6 तारखेला भाटाचं सोंग होतं, म्हणजे आज 7 तारखेला टिपऱ्या, म्हणजे आज जोगी आहे, आज जोगीचे राहतात. आणि उद्या गोरख आणि परवा दिवशी बी गोरख आणि रविवारी म्हणजे साधारण शनिवारी याची 1 पूर्ण दिवस लागतो याला जडण करायला. म्हणजे ते कळस ते पाया असं दिवसभर असं आम्ही याला जॉईन करतो. आणि संध्याकाळी ते सगळे ताबूत पूर्ण होतात. आणि परत दुसऱ्या दिवशी साधारण 10-10:30 वाजता सगळं उचलून म्हणजे 6 तारखेला सगळ्या आपापल्या मानाप्रमाणे डोलं उचलणार. परत पहिली भेट पाटीलवाड्यात होणार. असं मग ती सगळ्याला पहिला सातबाजा उठवला जातो, परत हाकीम या नंबर प्रमाणे डोलं उचलले जातात. ओके, धन्यवाद. जी संपूर्ण माहिती दिल्याबद्दल सर काका तुमचं मनापासून आभार आहे. धन्यवाद.